असा सीन झाला की एक घोंगडी घेऊन माणूस चालत चालला होता आणि पप्पा त्याच्या मागे मागे चालत थोडं. मग त्याला बोलले की तू घाबरला नाहीस म्हणून तू वाचलास म्हणले. आणि पप्पा वॉशरूमला गेले, बसले गाडीवरती. मी माझं गाडीवर चालवतोय की हनुमानाचं नाव घेतलं, असं एकदा पाया पडलो. तुझ्यासोबत त्यावेळेस तुझे पप्पा नव्हते म्हणले, ते करणी केलेला माणूस तुझ्यासोबत आला होता. आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आज आपण जो अनुभव ऐकणार आहोत ते आहेत प्रॉपरली जेजुरीमधले. तर चला आपण त्यांच्याकडनं अनुभव ऐकूयात. नमस्कार. नमस्कार सर. काय आपलं नाव? माझं नाव सर ऋषिकेश सोनवणे. ओके. आणि आत्ता कुठं राहिले तुम्ही? आता सर पुण्यामध्ये राहतो मी, कात्रजमध्ये. आणि मूळ गाव कुठला? आमचं सर मूळ गाव सर जेजुरी सर. काय अनुभव आला होता, म्हणजे काय घटना घडली होती तुमच्याबरोबर? काय झालं होतं ॲक्च्युली की आम्ही राहिलो होतो मुंबईत राहिलो होतो. मम्मी पप्पा सगळे आम्ही. पप्पांचा जॉब आता मुंबईला होता. त्यानंतर पप्पांचा जॉब काय कारणास्तव थोडासा हे झाला, म्हणजे गेला जॉब. की कंपनीमध्ये होते, चांगले रिलायन्स कंपनी होती. काही कारणास्तव जॉब गेल्यामुळे आम्हाला सगळे पप्पा आम्ही सगळे गावाला आलो जेजुरीला. म्हणजे मुंबईचा जॉब गेल्यामुळे तुम्हाला मूळ गावी परत यावं लागलं? मूळ गावी परत यावं लागलं. मग तिथे आम्ही ते जेजुरीला परत रिटर्न आल्यानंतर मग पप्पांना थोडं काही जॉब सोर्स नव्हता आणि आम्ही पण छोटे छोटे असल्यामुळे आम्ही कोण कमवू शकत नव्हतो. त्यामुळे पप्पांना सोर्स नव्हता की बाबा आपण करायचं काय. तर पप्पांनी प्लॅनिंग केलं की आता आपण शेती करावी. मग पप्पा शेतीमध्ये थोडं डोकं लावलं पप्पांनी. आमची 5-6 एकर अशी पडीक शेती होती की त्याच्यामध्ये कोणच काय करत नव्हते. 5-6 भाऊंमध्ये सगळी शेती आहे ती टोटल. तर त्याच्यामध्ये कोण काय करत नव्हतं, वाटणी झाली नाही, काय नाही झाली. पप्पांनी थोडं जरा प्लॅनिंग केलं की बाबा करू. त्यानंतर मग पूर्ण झाडे वगैरे होते, काट्याचे झाडे आपले असतात ना गावाला, बाबेची झाडे. पूर्ण 5-6 एकरमध्ये झाडीची झाडे पूर्ण. बरं, म्हणजे 5 एकरामध्ये पूर्ण बाबळीची झाडी होती, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं? 5 एकर पूर्ण बाबेची झाडं, पूर्ण सगळे बाबेची झाडं आलेली होती. कारण की तिथं कोण म्हणजे जात पण नव्हतं, काहीच नाही. सगळं एरिया पूर्ण पडीक होता एरिया. त्याच्यामुळे सगळे बाबेची झाडं होते पूर्ण. तर मग ॲक्च्युली काय झालं की आम्ही लावले शेती वगैरे पूर्ण चालू केली. बाबेची झाडं काढली पूर्ण सगळे, JCBने काढले. 2.5-2 लाख खर्च झाला त्याच्यामध्ये. त्यानंतर मग सुरुवात केली शेती वगैरे. ऊस लावले सगळा 5 एकर पूर्ण. पप्पांचं रोजचं आपलं पाणी द्यायला जायचं, काय असेल कामं वगैरे सगळं, युरिया टाका हे टाका सगळं होऊन जायचं. म्हणजे आमचे सगळे ज्यांच्यामध्ये वाटणी होती त्यांच्यामध्ये भांडणं व्हायला लागली. की जेव्हा ती पडीक होती शेती तेव्हा कोण असं बोललं नाही की बाबा आमची वाटणी करा, असं करा. ज्यावेळेस आम्ही शेतीला ऊस लावला त्यावेळेस सगळ्यांचे वाटणीचे मागं करायला लागले की आता आमची पण वाटणी करा, आमचा पण हिस्सा आहे. म्हणजे पूर्ण तुमचं शेती सगळी झाल्यानंतर, ऊस आल्यानंतर मग तो मोठा जमिनीचा पट्टा सगळ्यांना दिसला असेल, त्याच्यानंतरच मग सगळ्यांचे डोळे मोठे झाले. हां, त्याच्यामुळे सगळे एकदम असे मग. आणि प्रत्येक यांच्या घरामध्ये तर असतं, सगळ्यांच्या घरामध्येच की थोडं चढउतार असतं. मग त्यांनी काय केलं की आमच्या भागामध्ये तिथून सुरुवात केली की करणी करायची सुरुवात केली. आता मग स्टोरी आलो तिथून पुढं चालू झाली. मग ऊस आला, सगळं झालं. मग ज्यावेळेस पप्पांना शेतात पाणी द्यायला जावं लागायचं रात्रीचं, मोस्ट ऑफ तिकडे आमच्याकडे गावाकडे असल्यावरती मोस्ट ऑफ सगळे रात्रीच हे करतात. रात्री सगळे लाईट वगैरे असते त्यामुळं रात्री होऊन जातं पाण्याचं. तर पप्पांना रात्री जावं लागायचं 9:30, 10, 11, 2-2 वाजेपर्यंत तिकडेच असायचे. त्याच्यामुळं काय झालं किस्सा की 2-3 वेळेस असे किस्से आले पप्पांना अनुभव की आपले गाडी आहे, तर गाडीत चालले तर असं एक मांजर फेकल्यासारखं कोणीतरी मांजर असं आडवं फेकलं डायरेक्ट गाडीच्या. पप्पांनी डायरेक्ट ब्रेक मारला गाडीचा आणि ते मांजर नंतर गायब झालं डायरेक्ट पप्पा खाली उतरून घेत जाईपर्यंत. म्हणजे त्यावेळेस तिकडं कोण होतं का? कोण दिसला का की ते मांजर फेकते म्हणून? नाही, कोण दिसलं नाही मांजर फेकलेलं पप्पांना. फक्त मांजर असं फेकलं गेलं जोरात, असं कळतं लगेच नाही की आपण फेकलेलं आहे का चालत चाललेलं आहे. ते फेकल्यासारखं असं फील झालं पप्पांना की फेकलं होतं असं वाटलं पप्पांना. त्यावेळेस ते असं वाटलं नाही का की ते उडी मारून पण आला असेल, असं नाही वाटलं त्यावेळी? ते एवढ्या स्पीडमध्ये जोरात आलं होतं की ते फेकलेलंच होतं मांजर, कळून गेलं लगेच. आणि तो एक किस्सा झाला. त्यानंतर परत एकदा एक असा सीन झाला की एक घोंगडी घेऊन माणूस चालत चालला होता आणि पप्पा त्याच्या मागे मागे चालत. थोडं अंतर आहे, थोडं शेतामध्ये जायला एक 5 मिनटाचं अंतर चालत जावं लागतं थोडंसं. तर पप्पा चालत चालले होते. घोंगडी घेऊन एक माणूस चालला होता सरळ. पप्पांनी त्यांना विचारलं की म्हणजे आपण असं ओळख देतो ना थोडं, गावाले काय म्हणता, कसं चाललं आहे काय. पप्पा त्यासोबत बोलत होते. तर तो काय एक शब्दाने पण बोलला नाही. मग थोडं पप्पांना असं आपल्याला कळतंच की बाबा कोण बाहेर वेगळा व्यक्ती असू शकतो. मग ते थोडंसं अनुभवलं पप्पांनी की असं असं असू शकतं, थोडंसं अनुभवलं ते. आणि घोंगडी घेतल्यानंतर मग कळालं पप्पांनी की बाबा असं असं आहे तिथं पुढं समोर काहीतरी दिसतंय, ते वेगळं काहीतरी असू शकतं. मग तरी पप्पा म्हणले की एवढं काही विश्वास ठेवत नाही पप्पा, अजून पण ठेवत नाहीत. तर गेले त्याच्यासमोर डायरेक्ट बोलले नाही का. मग त्याला बोलले की तू घाबरला नाहीस म्हणून तू वाचलास म्हणले. ते असं माणूस बोलले आणि थोडं पप्पा गेले पुढे, ठीक आहे म्हणले, चला, असं इग्नोर केलं पप्पांनी थोडं. त्या घाबरलं नाही म्हणून वाचला असे ती जी घोंगडीवाली व्यक्ती होती ती तुझ्या वडिलांना बोलली? बोलले. मग पप्पा तसेच थोडंसं इग्नोर करून गेले पुढे निघून आपल्या कामामध्ये.
असेच 2-3 किस्से झाले. मग त्यानंतर एक किस्सा असा झाला की अमावस्या होती. हे असे किस्से पप्पांना व्हायचे घरामध्ये सगळ्यांना. आता माझा छोटा भाऊ सगळ्यांना असं कळून जायचं की काय होतं काय चाललं. पण आम्ही एवढे बारीक होतो, 11वीला होतो मी. तेव्हा मला असं 10वी-11वी एवढं काय म्हणजे कळत नव्हतं की आपण गेलं पाहिजे, शेतात काम केलं पाहिजे. आता या घटना फक्त तुमच्या बरोबरच व्हायच्या की गावातल्या अजून लोकांसोबत पण व्हायच्या घटना? नाही, गावातल्या लोकांसोबत नव्हत्या, फक्त आमच्यासोबतच व्हायच्या. बाकी सगळ्यांची शेती वगैरे सगळ्यांचं व्यवस्थित चालू होतं. हे आमच्या फक्त शेतीचा हिस्सा पाहिजे होता, त्यासाठी फक्त हे असं हे केलं असं मला असं वाटतं. मग नंतर काय झालं, एक दिवस असा आला की अमावस्या होती त्या दिवशी आणि मी सकाळी मी 10वीला होतो, कॉलेजला गेलो. 10वीला शाळेत गेलो. माझा रुटीन डेच आमची 10 ते 5 शाळा होती. एकदम मस्त सकाळी दुपारी डब्बा खाल्ला, आलो घरी 5 वाजता घरी आलो. मित्रासोबत क्रिकेट खेळायला गेलो. सगळं एकदम नॉर्मल, घरी पण वातावरण नॉर्मल होतं पूर्ण सगळं. आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी 9-9:30ला जेवण केलं सगळ्यांनी. आणि पप्पा म्हणले की मला शेतामध्ये फक्त लाईटीचं बंद करायचं. मी दुपारी पाणी सोडलं होतं पाणी शेतामध्ये. उसाला तुम्हाला माहिती आहे की फक्त पाणी सोडावं लागतं. पाणी सोडलं होतं उसाला, फक्त ते बंद करायचं होतं. मग बंद करायला पप्पा म्हणले. मम्मी फक्त बोलली की बाबा ह्याला पण घेऊन जा, एकाला दोघं असेल तर काय वाटणार नाही, ऑलरेडी किस्से झाले तर आज अमावस्या पण आहे, मला घेऊन जावा. तर मी बोललं जातो म्हणलं. मी लगेच पटकन आवरलं पटकन. त्यावेळेस थंडीचे पण दिवस होते. मी जॅकेट घातलं पटकन माझं आणि गेलो. मी स्वतः पहिले गाडीवरती बसलो. आता आपण एक थोडंसं असलं 8वी 9वी 10वीचे पोरं होतं त्यावेळेस वाटतं आपल्याला की पटकन एक गाडीवरती बसावं, पटकन गाडी आपण चालवावी. आपण छोटे असल्यावर गाडी आपणच चालवतो. मग गाडीवरती बसलो. पप्पा म्हणले की मी वॉशरूमला जाऊन येतो 1-2 मिनटात, लगेच जाऊ म्हणले. आणि पप्पा वॉशरूमला गेले, बसले गाडीवरती. मी माझं गाडीवर चालवतो आहे आणि आमचं असं टॉकिंग फक्त जनरली टॉकिंग चाललं होतं. त्या टॉकिंगमध्ये मला असं थोडंसं फक्त फील होतं की हे पप्पा आहेत की नाही आहेत नक्की. हुबेहूब पप्पांचा चेहरा, हुबेहूब पप्पांसारखं बोलणं, सगळं आवाज सगळं सेम होतं. मला त्यावेळेस काय वाटलं नाही. गेलो आणि पूर्ण आमच्या शेती अशी आहे जेजुरीपासून की 5 किलोमीटर अंतरावरती काहीच नाही आहे, की मागं घरं पण नाहीत, पुढं पण घरं नाहीत. डायरेक्ट शेती, पूर्ण सगळा मोकळा रस्ता एरिया, गाडी फक्त आमचीच. तुझे वडील तुझ्याबरोबर होते, गाडीवर होतं, तुमचं बोलणंही चालू होतं. मग तुला असं कुठल्या गोष्टीवर म्हटलं की वडील नाही आहेत म्हणून? ओके, ते असं थोडंसं वेगळं बोलत होते की आपण इकडे चाललो आहे, तिकडे चाललो आहे, असं आपल्याला इकडं जायचं आहे, तिकडं जायचंच नाही आहे शेतामध्ये. आपण दुसऱ्या साईडनी, मला म्हणजे मला माहिती होतं की आमची नक्की मोटर बंद कुठं करायची आहे, की पाणी आपण दिलेलं ते बंद करायचं कुठे, ते मला माहीत होतं. पण पप्पा ते बोलतच नव्हते त्या साईडला जायचं. बोलत होते की फक्त आपण जे मेन पॉईंटमध्ये जिथं मला पेट्रोल आमचं संपलं त्या पॉईंटच्या आसपासच मला त्यांनी एरिया सांगत होते. म्हटले असं बोलतायत का थोडं, म्हणजे आपण तरी मी छोटा असल्यामुळे मला वाटलं नाही एवढं की, आणि पप्पांचा चेहरा आहे म्हणून मी एवढं काय इग्नोर केलं ते गोष्ट. मग गेलो आम्ही आणि त्या एरियामध्ये आलो. त्या एरियामध्ये आल्यानंतर पेट्रोल संपलं गाडीचं. पेट्रोल संपल्यानंतर मग थोडंसं जरा गडबड झाली. मी म्हटलं आता पेट्रोल संपलं, आपण गाडी का चालवत नाही बोललं. मग मी चेक केलं, म्हटलं पेट्रोल संपलं असेल. मग आम्ही चेक केलं पेट्रोल, टॉर्च पण लावला पप्पांनी. टॉर्च लावला, पूर्ण बघतो मी सगळं पूर्ण ड्राय पेट्रोल. आणि पेट्रोल मला वाटतं मीच टाकून आलो होतो 6 वाजता. 6 वाजता पेट्रोल टाकलं होतं, 200 रुपयाचं पेट्रोल टाकलं. त्यानंतर गाडी कुठे फिरली नव्हती. 1-2 किलोमीटर आपलं पाणी वगैरे आणण्यासाठी गेली असेल. पूर्ण ड्राय पेट्रोल, सगळं ड्राय झालं पेट्रोल. मी टॉर्चनी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं की पेट्रोल संपलेलं सगळं पूर्ण. पप्पा बोलले मला की तू एक काम कर, इथंच थांब, मी पेट्रोल घेऊन येतो म्हणले बाटलीमध्ये. मग मी थोडंसं बोललं ठीक आहे, बोललं काय प्रॉब्लेम नाही. त्यावेळेस काय पेट्रोलचा पाईप वगैरे लिकेज किंवा काय मेकॅनिकल वर्क होतं गाडीमध्ये, जेणेकरून पेट्रोल उडलं असेल किंवा काय झालं असेल, असं काय होतं? नाही, तसं काही झालं नाही. तसं सगळी गाडी ओके होती. फक्त 2 वर्ष झालेली गाडी घेऊनच, नवीनच गाडी एकदम पूर्ण. नवीन गाडीला 5-6 वर्ष काहीच होत नाही, लिकेज बिकेज काहीच नाही. सर्व्हिसिंग वगैरे सगळं पुढे होतं, काहीच प्रॉब्लेम नव्हता. मग स्टोरी अशी झाली की तिथून पेट्रोल मी स्वतः चेक केलं. पप्पा बोलले की मी येतो घेऊन पेट्रोल. म्हणलं आता गाडी येणार कधी, बोलता ना आता चालत तुम्ही जाणार येणार 5-6 किलोमीटरवरती आमची शेती, मग टाईम लागेल बोललो तुम्हाला. पप्पा बोलले की मी येतो बोलले म्हणले. आणि पप्पांनी फक्त म्हणले की गाडी येईलच बोलले. फक्त एवढा शब्द बोलले की गाडी येईल माझ्यासाठी. आणि समोर बघतो तर गाडी पण आली. पप्पांनी हात केला, लिफ्ट मागितला, आपण मागतो लिफ्ट. बसले गाडीवरती गेले. आणि तो माणूस पण आपल्यासारखाच नॉर्मलच माणूस होता, ज्यांनी गाडी थांबवली. तो 2 जण गेले गाडी बसून, मी तिथंच होतो. मला मग नंतर एक 5 मिनटं थोड्या वेळानंतर मला थोडंसं भीती वाटायला लागली की अंधार सगळा गुडूप, मी एकटाच इथं थांबलेलो आहे. मला असं थोडं फिलिंग्स वेगळे लागले की मी इथं एकटाच थांबलो आहे. मग 1 मिनटं पण मला असं 10 मिनटासारखं वाटत होता की टाईम लवकर जात नव्हता, की 1-1 मिनटं असं हळूहळू टाईम पण लवकर जात नव्हता. मग मी काय केलं, थोडं ढकलत गाडी, थोडं असं घाबरत ढकलत गावाच्या पशी आणली गाडी. आणि गावाच्या पशी आणली, पण तिचा गावाकडे आपले सगळ्या त्यावेळेस 11-11:30 वाजलेच होते. गावाला सगळे लोक 9:30-10पर्यंत सगळे मॅक्सिमम झोपून जातात, सगळेच कोण जागे नसतं.
मग गाडी आणली, ढकलत आणली, तिथं कोणच नव्हते. तरी पण मी थोडा घाबरलोच होतो आणि थोडा टाईम गेला असेल मी असं. आणि त्यावेळेस माझ्याकडे मोबाईल पण नव्हता. मला आता वॉचची सवय आता जास्त आहे, पण मी त्यावेळेस वॉच पण नव्हता आणि शेतात चाललं म्हटलं आपण वॉच नव्हतं घातला वॉच, तर मग टाईम पण माहीत नव्हता. मग मी काय केलं, मी त्यावेळेस आधीपासूनच मग हनुमानांचा बघतो होतो. मग त्याच्यामुळे मी काय केलं की हनुमानाचं नाव घेतलं, असं एकदा पाया पडलो, म्हटलं देवा तुमचा उपास वगैरे मी सगळं पकडतो म्हटलं, कंटिन्यू असतं माझं. तर मला फक्त घरी इथून जायचं म्हटलं. माझ्या गायामध्ये पण त्यावेळेस गदा पण होता, हनुमानाचा गदा, म्हणजे मी घालायचो कंटिन्यू, आत्ता पण घालतो. तर गाडी मी बटन स्टार्ट केली, लगेच चालू झाली. मी स्वतः चेक केलं होतं की पेट्रोल काहीच एक पण थेंब नव्हता पेट्रोलचा, असं एक थोडंसं नॉर्मल राहिलं असेल पण. आणि नंतर आपली गाडी चालू झाली, मी डायरेक्ट घरी पोचलो. गाडीत तर पेट्रोल नव्हतं, मग गाडी कशी काय सुरू झाली? गाडी सुरू झाली ते मला नाही माहिती कसं झाली, पण मी अचानक म्हणजे डायरेक्ट चालू झाली. मी एकदा पाया पडलो, मी आधीपासूनच त्यांचा एकदम एकदम कट्टर बघते, त्याच्यामुळे ते गाडी चालू झाली. बापरे, म्हणजे पेट्रोल नसताना सुद्धा गाडी, तू हनुमानांचं नाव घेतलं आणि गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर मी डायरेक्ट घरी पोचलो. मी नॉनस्टॉप घरी, इकडे तिकडे कुठं काय बघितलं नाही, सगळे झाडं झुडपं सगळे एक, आणि डायरेक्ट घरी पोचलो. मी गाडी चालवतो फास्ट, एकदम फुल स्पीड गाडीचं. आणि त्यावेळेस मी एकदम यंग होतो, 8वी-9वीला गाडी शिकलो होतो, जस्ट 2 वर्ष झाले गाडी पण शिकून, गाडी घेतल्यापासून पण. मग डायरेक्ट घरी पोचलो. घरी पोचल्यावरती मग पप्पांना बोललं की पप्पा मला बोलले की अरे आपल्याला जायचं आहे, बोलले तू कुठे गेलता, बोलले तुला हाक मारत होतो मी जाताना, कुठे गेला होता तू, बोललं की तुम्ही माझ्यासोबत होता, म्हटलं तुम्ही पेट्रोल आणायला आलता मग माझ्यासोबत, बोललं. तर पप्पा बोलले मी कुठं आलो तुझ्यासोबत, मी घरातच बसलोय. अरे बापरे, म्हणजे तू गाडीवरनं तिथं गेलास, पेट्रोल संपलं, तेव्हापर्यंत तुझे वडील तर तुझ्यासोबत होते ना? पण हां सोबत होते. मला घरी गेल्यावरती बोलले की मी नव्हतो म्हणले. मला एक थोडंसं असं वाटलं की पप्पा मज्जा करत असतील किंवा काहीतरी बोलत असतील असं. तर तेव्हा थोडंसं झालं. मग आम्ही परत तिकडेच गेलो, गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि मग गेलो परत तिकडे, पप्पांसोबत गेलो. मग परत मला थोडं काय असं वाटलं नाही, आम्ही बंद वगैरे करून आलो सगळं. तेव्हाच पण मी नॉर्मल होतो. मी ज्यावेळेस घरी येऊन झोपी गेलो. नाही, पण मग तुम्ही दोघं जण पेट्रोल वगैरे भरून परत तिकडे गेले, मग तिकडे काय काय झालं? मग तिकडे शेताच्याकडे गेल्यावर शेताच्याकडे गेलं तेव्हा काहीच नाही, सगळं नॉर्मल तेव्हा. मग तू तिकडे का गेला होता स्पॉटला नाही? परत गेलो की आमचं मध्ये पेट्रोल संपलं होतं आणि मला पप्पा मजा करतायत, मला असं वाटलं तेव्हा. पण पप्पा मजा करताय, मला वाटलं पप्पा घरी आले, डायरेक्ट पेट्रोल आणायच्या ऐवजी पप्पा घरी आले, मला असं वाटलं की. आणि परत आम्ही पेट्रोल टाकायला गेलो आणि परत आमचं जे काम करायला आम्ही नॉर्मलमध्ये गेलो. आम्ही काम केलं, आलो घरी, तेव्हा पण नॉर्मल होतं. मी झोपलो. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी सकाळी उठलो त्यावेळेस मी असं एकदम पूर्ण वीक झालो होतो. मला असं उठल्यानंतर वाटलं की आता चला झोपेतून उठलो आहे, 7-7:30 वाजता आंघोळ करू आणि आपलं कामं करू. 7-7:30 वाजता आंघोळ बिंघोळ करून आपले कामं करू. मी जसं खाली बेडवरून खाली पाय टाकला तसं डायरेक्ट मला असं विकनेस आला, पूर्ण एवढा विकनेस आला की मला असं काहीच करू वाटत नव्हतं. मी डायरेक्ट झोपी गेलो. परत झोपी गेलो 7-7:30ला, डायरेक्ट 2 वाजता उठलो. पूर्ण डायरेक्ट 2 वाजता उठलो. माझं परत तेच, फक्त जास्त मी झोप घ्यायला लागलो. 1-2 दिवस झोप घेतली जास्त. मला डॉक्टरकडे संध्याकाळी घेऊन गेले, 6-6:30 वाजता डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरने इंजेक्शन वगैरे दिले, गोळ्या वगैरे, मेडिसिन माझ्या सगळ्या एकदम झाले चालू. 2 दिवस घेतले मी, पण माझा ताप जो होता तो एकदम पूर्ण कंटिन्यू होता. आणि काय झालं मग मी मम्मीला स्टोरी सांगितली की माझ्यासोबत असं झालं होतं बाबा. की मग मम्मीला थोडंसं, आपल्या पप्पांना एवढा विश्वास नाही बसला की उगाच मजा घेत असेल माझी, किंवा मला वाटलं पप्पा पण माझ्यासोबत मजा करतायत. मम्मीला सांगितलं मी सिरियसमध्ये. मम्मीला थोडंसं वाटलं की बाबा पोरगं पण एकटं गेलं होतं थोड्या वेळासाठी, 1-अर्धा तास तरी गेलं असेल बाहेर त्यावेळेस, म्हणून मम्मीने थोडं जरा असं विचारलं मला काय झालं तसं नक्की. मम्मीला सांगितलं पहिले पूर्ण डिटेल्समध्ये की माझ्यासोबत अशी घटना घडली. म्हणून मम्मी मला बोलली की आपण आमच्या गावामध्ये एक ज्योतिष आहेत, आम्ही तर मग त्यांच्याकडे गेलो. मग त्यांच्याकडे गेल्यानंतर मग त्यांनी आम्हाला पूर्ण सगळं डिटेल सांगितली. तिथं गेल्यावरती ते बोलले की आम्हाला की तुम्ही असं आहे, तुम्ही सगळ्यांमध्ये शेती आहे तुमची, तर ते कोण तुम्हाला बघवत नाही की तुम्ही एकटं शेती करतायत. बाकीच्यांचे पण सोर्स असे थोडेफार काही ना काहीतरी आहेत, पण ते तुमच्या जवळच्या व्यक्तीने असं केलेलं आहे की तुमच्यावरती करणी केली आहे, ज्यांनी की एक जणाला घेऊन ते साईडला घेऊन असं हे करणार आहेत. आणि ते मला त्यांनी सांगितलं, मी असं माझ्यासोबत घडलं म्हणले. मी सांगितलं, मग ते मला बोलले की तुझ्यासोबत त्यावेळेस तुझे पप्पा नव्हते म्हणले, ते करणी केलेला माणूस तुझ्यासोबत आला होता आणि तुझ्या गायामध्ये ते हनुमानाचा गदा आहे. माझ्यासोबत आत्ता पण काटा येतो सर, पण ही रिअल स्टोरी माझी लाईफची, मी घडलेली सगळी रिअल सांगतो आहे की जी माझ्यासोबत घडली. ते मला व्यक्ती बोलले की तुझ्यासोबत तुझ्या हनुमानाचा गदा होता, तर ते जे रूप दुसऱ्याचं आहे ते डायरेक्ट तुला असं टच नाही करू शकत. जे तुझ्या ओळखीचे असतील, रिलेटिव्ह असतील, ते तुझ्या जवळ येऊ शकतात. त्याच्यामुळे ते तुझ्या पप्पांचं हे घेऊन आले, रूप घेऊन आले आणि तुला तिकडे थांबवले आणि तिकडे थांबवून तुला वेडा बनवण्याचा प्लॅनिंग चालला होता तिकडे.
ती व्यक्ती कोण होती ते सांगितलं का त्यांनी? नाही, त्यांनी ते सांगितलं नाही, पण जे व्यक्ती आहेत ना ते बोलले की ते तुमच्या जवळचे आहेत. त्यांनी तुमच्या मागं असं करणीचं केलेलं आहे की एक चेडा टाईपमध्ये असतं बघा. चेहरा म्हणजे काय असतं पण? चेडा म्हणजे काय असतं ॲक्च्युली तर ते आपण जे देव असतात, देव किंवा आपले जे देवी असतात त्यांच्या बाहेर जे असतात ना त्यांचे राखणदार, त्याला म्हणतात चेडा. तर काय करतात हे चेडा काय जादू करण्यासाठी जास्त वापरला जातो, म्हणजे की एक करणी करायची की त्याला मागं लावायचं. चेडा चेडा म्हणजे एक राक्षस टाईपमध्ये असतो आणि त्याला मागं लावल्यानंतर तो आपल्याला म्हणजे एकतर आपल्याला वेडं बनवतो पूर्ण, नाहीतर मग आपल्याला मारून तरी टाकतो. म्हणजे ते असं त्याचं काम असतं पूर्ण सगळं. ह्याला चेडा म्हणतात. मग ते आमच्या पाठीमागं लावलं होतं पूर्ण. अच्छा, म्हणजे त्या सगळ्या गोष्टींचा ब्लॅक मॅजिकसाठी उपयोग केला जातो, त्याला म्हणतात चेहरा. चेडा बरोबर सर. पुढं काय झालं आता मग? मग त्यानंतर मग त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं झालेलं आहे माझ्यासोबत. मी पण 3 दिवस आजारी होतो. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही असं असं करा बोलले. मग आम्हाला त्यांनी सांगितलं की हे प्रोसेस करा, मग त्यानंतर ओके होऊन जाईल. मग आम्हाला त्यांनी सगळं सांगितलं की एक थोडंसं पूजा वगैरे आम्हाला करायला सांगितली होती. एक छोटंसं कोंबडी वगैरे असतात ते कापून सगळं पूजा असते ते आम्हाला करायला सांगितली आमच्या शेतामध्येच बरोबर तिथं. मग शेतामध्ये आम्ही ते सगळं व्यवस्थित केलं. मग त्यानंतर म्हणजे झालं तिथून पुढं रेग्युलर चालू झालं. मग त्यानंतर परत थोडे दिवस झालं स्टेबल झालं. परत थोडे दिवस मग परत तीच प्रोसेस चालू झाली. असंच करायची प्रोसेस चालू झाली. हेच सेम प्रोसेस. मग एक दिवशी काय झालं की हे हायर लेवलला झालं पूर्ण की बाबा. नंतर एक दिवशी काय झालं पप्पांना पूर्ण काय झालं एकदम असा अचानक त्रास झाला दुपारी डायरेक्ट असा अचानक त्रास झाला. आणि आमच्या शाळेत जेजुरी शाळा पण जवळ होती आणि आमचा एक ऑफिसचा हे राहतो नंबर राहतो. तो ऑफिसमध्ये फोन घरच्यांचा नंबर असायचा. घरच्यांकडे नंबर असायचा ऑफिसचा. ऑफिसला घरचे फोन करू शकत होते. घरच्यांनी फोन केला ऑफिसला की बाबा असं असं झालं आहे, ऋषीला पाठव घरी मला. मी बॅग वगैरे घेऊन म्हणलं आता काहीतरी झालं असेल, गेलो घरी. पप्पांना एवढा असं पूर्ण त्रास झाला होता. पप्पा बोलले की म्हणजे पूर्ण असं बॉडी विकनेस वगैरे सगळं आला होता. आणि 2-3 दिवस पूर्ण सलाईन लावली तरी पण काहीच इफेक्ट नाही, काहीच इफेक्ट नाही पूर्ण. आणि मग नंतर आम्ही काय केलं ते थोडंसं असं कसं असतं म्हणतात की आपण एक आपले देवऋषी असतात, आम्ही ज्यांच्याकडे गेलो तर ज्योतिषी वगैरे, त्यांच्याकडे पण एक लिमिटेड पॉवर असते की एक ज्योतिषी आहे त्याच्याकडे लिमिटेड पॉवर, त्याकडे लिमिटेड पॉवर असं. मग आम्ही काय केलं एक मोठ्या देवऋषीकडे गेलो किंवा ज्योतिषी एक मोठा असा तो सगळं सांगेल की बाबा काय नक्की ॲक्च्युअलमध्ये काय आहे. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की ते तुम्हाला जे आहे ना की जी शेती आहे तुमची, ते असं म्हणतात की तुम्ही शेती करू नका, नाही तर एक वाटणी तरी करा, नाही तर करू नका. ते तुम्हाला पण करून देणार नाहीत आणि ते पण करणार नाहीत. ते त्यामुळे तुम्हाला हे असं असं हे करतायत. मग त्यामुळं असं होते बोलले. मग पप्पा आम्ही सगळे मग थोडं हे केलं, प्लॅनिंग केलं की बाबा आता नको शेती हा प्रकारच नको करायला. मग आम्ही शेती वगैरे सगळं असं जाऊ दे बोललं. मग तसंच अजून पडीकच राहिली शेती. कोणी कोणालाच काय बोलत नाही. आता शेती तशीच पडीक आहे, कोण करत नाही शेती काय नाही. आम्ही पण आता मी कॉलेज माझं कंप्लीट झाल्यापासून मी पण पुण्यामध्ये जॉब करतो. मी पण आता मम्मी पप्पा पण माझ्यासोबतच आहेत सगळे. म्हणजे आता पूर्ण शेती बंदच करून टाकली त्या एका कारणामुळं. बंदच करून टाकली शेती पूर्ण. आता गावाला येणं जाणं असतं का नसतं मग? गावाला असतं येणं जाणं असतं कधी कधी थोडंफार, पण आता जास्त नाही येतात. आणि तो प्रकार झाल्यानंतर परत काय घरी प्रॉब्लेम किंवा तुला काय परत काय प्रॉब्लेम वगैरे झाला? नाही परत काय प्रॉब्लेम नाही झाला. ते त्यांचं असं होतं की झालं की फक्त शेती करू नये, त्यामुळे त्यांनी चेडा पाठीमागं पाठवला होता आणि हे करायचं काळी जादू करून ह्यांचं घर उद्ध्वस्त करायचं असं प्लॅनिंग चालू होतं त्यांचं. तर हा होता तुझ्यासोबत घडलेला अनुभव. येस सर येस. तर मित्रांनो, हा होता भयंकर अनुभव घडलेला, म्हणजे ब्लॅक मॅजिकचाच एक प्रकार होता. दुसरी गोष्ट अजून एक अशी की ह्यांच्याकडनं आपला एक चेडा म्हणून एक प्रकार आहे तो कळलेला आहे. भरपूर लोकांना माहिती असेल आणि ज्यांना ह्याच्या बाबतीत अजून काय माहिती असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. तर या व्हिडिओतही आपल्याला भरपूर काही शिकायला भेटलेलं आहे. असं जर तुम्हाला अजून व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. गुगल फॉर्मची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ती भरा. आमच्याकडं तुमची पूर्ण डिटेल येऊन जाईल. त्याच्यानंतर आमच्याकडनं तुम्हाला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट केला जाईल. तर जसं आपला मिस्टर टॉक्स मराठीमधला चॅनल आहे, अशाच प्रकारे आपला अजून एक चॅनल येतो आहे, तो म्हणजे मिस्टर टॉक्स हिंदी, आणि तो लवकरच आपल्या भेटीस येत आहे. तर कमेंट करून सांगा की तुम्हाला हिंदीच्या बाबतीत अजून काय कोणाला अनुभव असतील तर त्यांनी नक्की आम्हाला कमेंट करा, इंस्टाग्रामला DM करा आणि असंच आम्हाला सपोर्ट करा. जसं मराठी चॅनलला तुम्ही सपोर्ट केलेला आहे तसंच हिंदीलाही करा. धन्यवाद.